भोंदू खरातची सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे। या एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते उद्या संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात 10हून अधिक गुन्हे दाखल आहेत। याचा तपास एसआयटीच्या माध्यमातून सुरू आहे। याबाबत अधिक माहिती उद्या पत्रकार परिषदेत देण्यात येणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान या प्रकरणात तेजस्वी सातपुते पहिल्यांदाच माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत। महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। यापूर्वीच 13 गुन्हे दाखल असलेल्या खरात प्रकरणात आता ईडीने एंट्री घेतली आहे। खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालाय। अशोक खरातवर केवळ अत्याचाराचेच नव्हे तर फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचे गंभीर आरोप आहेत। ईडीने आता या आर्थिक गैरव्यवहाराच्या मुळाशी जाण्यासाठी तपास सुरू केला आहे। पोलिसांनी जमा केलेली सर्व कागदपत्र ईडीने आपल्या ताब्यात घेतली असून खरातचं आर्थिक साम्राज्य नेमकं कसं उभं राहिलंय याची चौकशी होणार आहे। भोंदू खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतीये। शिर्डी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यावर आता अशोक खरात विरोधात राहता समता पतसंस्थेमध्ये बनावट खातं उघडल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झालाय। 56 पैकी 19 खातेदारांचा जबाब पूर्ण झालाय आणि यामध्ये बांधकाम व्यावसायिक जासूद यांचाही जबाब आहे। व्यावसायिक दिनेश परब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहता पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला गुन्हा शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय। विशेष म्हणजे समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। भोंदू खरात मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमधून कोट्यवधींचा हवाला रॅकेट चालवत होता आणि यासाठी दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेली पंचतारांकित रूम वर्षभरासाठी बुक करण्यात आली होती। हॉटेलमधूनच कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण होत असल्याची माहिती आता समोर आली आहे। एसआयटी तपासात त्याच्या 2 मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर येते। दुबईतील एका सराफा व्यावसायिकाशी त्याचं कनेक्शन जोडलं जातं। भोंदू अशोक खरात प्रकरणी एक वरिष्ठ महिला अधिकारी आता रडारवर आहे। एसआयटी तपासामध्ये तत्कालीन महिला अधिकाऱ्याचा संबंध समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली। या महिला अधिकाऱ्याने नाशिकमध्ये पोस्टिंग असताना प्रशासकीय पातळीवर भोंदू खरातची मदत केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। धक्कादायक बाब म्हणजे या महिला अधिकाऱ्याने केवळ केलेल्या मदतीच्या बदल्यात खरातने आपलं नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला पसंतीचं पोस्टिंग दिल्याची ही चर्चा आहे। या प्रकरणी नाशिकची तत्कालीन महिला अधिकाऱ्याने अशोक खरात यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचाही संशय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।